खूप दिवसानंतर ही रेसिपी ट्राय करणार आहे आणि ना खूप छान लागते. मला स्पेशली ही रेसिपी खूप आवडते आणि हे ना थंडीमध्येच भेटतं म्हणून ना गेल्या वर्षी ट्राय केली होती. त्याच्यानंतर मी आत्ता करते आहे. चला तर मग कोणती आहे ते तुम्हाला दाखवतेच. तर पहिल्यांदा काय केलेलं आहे, मी इथे कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तेल, जिरे, लसूण टाकून घेतला. त्याच्यानंतर ना आपले जे मटार असतात ना ते थोडेसे मिक्सरला फिरून घेतले आणि ते टाकून घेतलं. आणि स्पेशल भाजी म्हणजे काय, ब्रोकोली. तर ब्रोकोली खिसून घेऊ शकता किंवा चॉपरमध्ये चॉप करून घेऊ शकता. ते टाकायचे. त्याच्यानंतर वरून आपल्याला टाकायचे काही मसाले. इथे मी टाकलेला आहे गरम मसाला आणि धना पावडर आणि इथे तुम्ही जिरा पावडरसुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर टाकायचे चवीप्रमाणे मीठ आणि इथे माझ्याकडे अगदी क्यूब होता छोटासा पनीरचा, ते खिसून टाकलेला आहे. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहू शकताय आपलं हे जे सारण आहे पराठ्याचं रेडी झालेलं आहे. हा पराठा इतका टेस्टी लागतो. माझ्या घरच्यांना, माझ्या मुलांनासुद्धा आवडतो. मुलांना नेहमी त्या मोबाईलमध्ये या ब्रोकोलीला पाहतात. त्यांना खूप आश्चर्य वाटलं जेव्हा मी घरीही बाजारातून घेऊन आले. ते खूप वेळ त्या ब्रोकोलीला पाहतच होते. तर त्यांना रेसिपी बनवून दिल्यानंतर त्यांना खूप आवडली. त्याच्यानंतर चला म्हटलं छान असं आता पराठे बनवून घेऊयात. अगोदर मी चटणीसुद्धा बनवून घेतली आहे. तुम्हाला खूपदा चटणी शेअरसुद्धा केली आहे तुमच्यासोबत. तर इथे टोमॅटो, मिरची वगैरे मी भाजून घेतलं होतं तेलामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला मीठ वगैरे टाकून लावून घ्यायचं आहे आणि वरून तडका दिलेला आहे. त्याच्यानंतर मी पीठ अगोदरच मळून ठेवलं होतं. ते पीठ आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडवायचं आहे आणि छान अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला गोल पराठा बनवायचा आहे की चौकोनी. मी ते चौकोनी बनवून घेते म्हणून अशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे आणि आपल्याला अशा सगळ्या कडा बंद करून टाकायच्या आहेत. आणि मी आता कोरडं पीठ खालून अजून लावून घेणार आहे आणि लाटून घेणार आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पातळ जाड करू शकता. तर मी पातळ अशा प्रकारे एक पराठा लाटून घेते आहे. तुम्ही जिकडून मोडदला ना तिकडून लाटा, म्हणजे ना बिलकुल तुमची जे हे आहे पराठा ते फुटणार नाही अजिबात. तर अशा प्रकारे मी लाटून घेतला. त्याच्यानंतर तुम्ही तव्याला तेल किंवा तूप लावून घेऊ शकता. तर मी ते तेल लावलेलं आहे आणि आपल्याला आता टाकायचा आहे पराठा. पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता. तर पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे पराठ्याला. दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकताय मस्त पराठा आणि चटणी दोन्ही रेडी आहे. आजचा नाश्ता खूप छान झाला. तुम्ही काय आज खाल्लं नाश्त्याला ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.